शिवाकाशींना जीव दिला, अनेक मावळ्यांनी जीव दिला. अहो अनेक देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सैनिकांना जीव दिले. कशासाठी दिले? स्वामी का. बरं आता जाऊ द्या, हे माणसंच होते आणि माणसाचं कर्तव्यच आहे की ज्या माणसाच्या घरी काम करतो त्याचं काम इमानदारीने करणं हे माणसाचं कामच आहे. पण एक गोष्ट तुम्हाला जनावराची सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. महाराज 2 एप्रिलचा दिवस होता. ऐका ऐका सगळेजण जीव लावून ऐका. 2 एप्रिलचा दिवस होता. सगळ्या रायगडावर माणसं जमलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची तब्येत बरोबर नव्हती. त्यांना एक काहीतरी रात्रीपासून त्रास चालू होता आणि 4 एप्रिलचा दिवस उगवायला लागला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दिनचर्या काय होती? छत्रपती शिवाजी महाराज सकाळी उठायचे, पहिले हाताला नमस्कार करायचे, नंतर जमिनीला नमस्कार करायचे. कराग्रे बसले लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुळे तोविंदम प्रभाते लक्ष्मी. सकाळी उठल्यावर पहिले हाताला नमस्कार करायचे, नंतर कोणाला नमस्कार करायचे? समुद्र वसने देवी पर्वताच्या मंडळ विष्णू बंधन नमस्तुते भारत वर्षम क्षमस्वमे नमस्कार करायचे धरतीला. नंतर 12 ज्योतिर्लिंगाचे नाव घ्यायचे. सौराष्ट्र सोमनाथ शैलमल्लिकार्जुन उज्जैन महाकाल महाकाल मंगलेश्वर परल्य बहिनाथ धाकिन्या भीमाशंकर शेतुबंदे रमेश नागीधर गाव वाराणसी विश्वेशम त्र्यंबकम गौतम तटे हिमालय विद्याधर विष्णेश शिवाल. चल 12 ज्योतिर्लिंगाचे नाव घेतल्यावर 5 बायाचे नाव उठल्या का पाहिजे? तुम्ही आता ठरवा, पण तू मा घेत जाय, मी तुला घेत जाय. 5 बायाचे नाव घेतले पाहिजे सकाळी उठल्या. सीता, तारा, अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, पंचकन्या स्मरण नित्य महापातक नाशिका. 5 बायाचे नाव घ्यायचे. आणि नंतर राजा उठायचे, स्नान करायचे अगोदर कुठे जायचे महाराज? गाईच्या कोठ्यात जायचे. पहिल्या काळात मालक किती श्रीमंत असो कशाने गडी लावायचा, पण गाईचं शेण कोण काढायचा? मालक स्वतः काढायचे. म्हणून त्यांच्या घरात लक्ष्मी राहायच्या. आपला सोयाबीन विकली की आपल्याला कर्ज काढावं का? कारण आपण गाईच्या कोठ्यात हात लावत नाही, शेणाला हात लावत नाही. गाईच्या शेणात काय? लक्ष्मी. लक्ष्मी गमत आहे. छत्रपती स्वतः उठायचे महाराज आणि त्या गाईचं शेण काढायचे. त्या गाईच्या पाठीवर हात फिरवायचे, त्या गाईला आलिंगन द्यायचे. त्या गाईचं नाव होतं काय? होतं गाईचं नाव काय होतं? वर्षाच्या हिरोईनचं नाव काय होतं? त्या गाईचं नाव होतं कृष्णा. त्या गाईच्या अंगावर हात फिरवायचे, घरात यायचे, आंघोळ करायचे, आंघोळ करून देवपूजा करायचे, संध्या करायचे. आणि संध्या केली की छत्रपती मुकुट घालायचे आणि घराच्या राजवाड्याच्या बाहेर यायचे. तर त्याच्याजवळ कुत्र होतं, त्या कुत्र्याचं नाव होतं वाघ्या. कुत्र्याचं नाव काय होतं? वाघ्या. कुत्र्याचं नाव वाघ्या. गंमत नाही. ते वाघ्या नावाचं कुत्र काय करायचं? जसे छत्रपती बाहेर आले समोर जायचं, असे पाय करायचं आणि मुजरा करायचं आणि छत्रपती राजे समोर चालायचे आणि मागे चालायचं आणि पुरा रायगड फिरायचं. रोजची दिनचर्या. रायगडावर महाराज असले की त्या गाईला कुत्र्याला म्हणायचंच काम नाही, त्याला आपोआप कळायचं की राजे आले. पण 3 एप्रिलचा दिवस होता. काळ रात्री येऊन ठेवली होती. सगळीकडे तडातडी कळापळी चालू होती. महाराज सकाळचे 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले. पाऊस सकाळचा दिवस निघला. दिवस निघल्याच्या नंतर काय झालं? 7 वाजले 7 आणि ती गाय रडायला लागली कोठ्यात. गाईला कळलं, अरे 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 माझा मालक बिमार आहे, माझ्या मालकाची तब्येत बरोबर नाहीये. गाईला कळते महाराज. गाईच्या डोळ्यात धारा सुरू झाल्या आणि तेवढ्यात त्या रायगडावर आक्रोश सुरू झाला. गेला रे गेला हिंदवी स्वराज्याचा मालक गेला. गेला रे गेला धर्म जागवणारा गेला. गेला रे गेला ज्यांच्यामुळं अंगणात तुळस, मंदिराला कळस आणि माणसाचं जाणवं आणि शेती कायम राहिली. छत्रपती काय गंमत आहे? मला छत्रपतीवर काम बोलतात. आणि छत्रपती नसते ना तर हे आपले शरीर आणि हे इथं लोक असते तिकडे वाईट. आणि सकाळी उठलं की आपलं असं नसतं. गंमत आहे. ते छत्रपती गेले, ते धर्मगिरी गेले. गाईला कळलं, कोठ्यातनी आवाज आला रडायचा. गाईला कळलं माझा राजा गेला. आणि राजा गेल्याच्या नंतर मी जगून काय करायचं? राजा गेल्यानंतर मी जगून काय करायचं? एका मिनिटात गायीनं मानवरी केली आणि गायीनं डोळे फिरवले आणि गायीनं जीव सोडून दिला. काहून सोडला? स्वामी काज गुरु भक्ती काज गुरु
इतकी मालकाची सेवा इमानदारीने करायला लागते, इतकी सेवा. बरं जाऊ द्या. गाय हा कळणारा प्राणी, गाय हा बुद्धिवान प्राणी. सगळ्यात नीच प्राणी कुत्र्याला म्हणतात. कुत्र्याला तर महाराज 2-3 वाजता कळलंच राजे गेले काय गावाच्या घराच्या बाहेर कुत्रे. पण जेव्हा छत्रपती शिवाजी राजांचं शरीर बाहेर काढलं, लक्ष द्या, जेव्हा छत्रपती शिवरायांचं शरीर बाहेर काढलं, त्या शरीराला चंदन लावलं, त्या शरीराला महाराज उत्तरीय वस्त्र घातले, त्याची मिरवणूक काढण्यात आली, रायगड बंद करण्यात आला, बाहेरचा माणूस आज्ञा बाहेर नाही. कुत्र्याला वाटलं राजा चालला, कुत्र्याला वाटलं राजा झोपलेला आहे, काहीतरी मिरवणूक आहे. कुत्र त्या महाराज कुत्र जसं त्या राजाच्या मागं ती जी चालली होती मैतीची लोक त्याच्या मागं चाललं, पण कुत्र्याला आणखी काही कळत नव्हतं. शेवटी राजांचं शरीर ऐका महाराज, राजांचं शरीर लाकडावर ठेवलं आणि लाकडावर ठेवल्याच्या नंतर राजे राजे छत्रपतींनी हातात टेंबा घेतला आणि टेंबा घेतल्याच्या नंतर राजाच्या शरीराला अग्नी दिली. जशी अग्नी दिली तसं कुत्र्याला कळलं की माझा मालक मरा लागला, आणि मालक मरा लागल्यावर स्वतः जगून काय करायचं. कुत्र धावत गेलं, कुत्र्यानं त्या चितेला 3 प्रदक्षिणा मारल्या, आणि मारल्याच्या नंतर राजाच्या शरीराच्या भोवताल फिरणारं कुत्र सरनात उडी मारते. का मारते? स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. कशासाठी? बोलणारे बसणारे बोला, फक्त मालकाची निष्ठा. गेले म्हणतात स्वामी करायचं. कळला आता अभंगाचा पहिला चरणच चालू, त्याला पहिला शब्द कळला, स्वामी करायचं. आज मी तुम्ही रायगडावर जा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताला गायीची समाधी आणि छत्रपतीच्या डाव्या हाताला कुत्र्याची समाधी व्हाव, आणि ते मी राजासोबत व्हाव. भाग्य कोणाला लाभलं? कुत्र्याला लाभलं. का लाभलं? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात स्वामी काज, मालकाची सेवा. थोडा आवाज द्या. समजलं आता? दुसरं गुरुचे वचन. दुसरं काय? गुरुचं वचन. गुरुचं वचन किती पाळलं पाहिजे लक्ष द्या. मूर्खंड नावाचा ऋषी, आणि या मूर्खंड नावाच्या ऋषीला महाराजांनी गुरुबाळने त्यानं महादेवाची उपासना केली, आणि महादेव एक असं दैवत आहे की जगात काय नाही देणार. महादेव प्रसन्न झाले, मुलगा दिला, आणि मुलगा दिल्याच्या नंतर काय झालं, 2 वर्षानं ते मुलगा 2 वर्षाचा झाला, आणि त्याच्या घरी नारद बाबा. कोण आले? नारद बाबा. आणि आपल्या घरी महाराज आला की बाया काय जेव्हा म्हणते ते महाराज आमचं ध्यान इथपर्यंत आलं, आमचा पाठ इथपर्यंत आला, आणि आम्ही एवढे 100 भजन पाठ केले, आणि यावर्षी ठाण्यात असं म्हणते कोणी. त्या महाराज कोण्या बाईच्या घरी गेला, आणि बाई घरात असली, महाराज ती बाई त्या महाराज पागल पडलं. पागल पोराचं कसं होईल, पोरीचं कसं होईल. इतके लोक येडे झाले, त्या दिवशी मला झोप यायली, ती मला बोलाच लागली, आणि मला हुशार काहीच दिलं नाही. मी म्हणलं माय हुशार आहे का काही? ती म्हणजे महाराज काहीच नाही, 10 वर्ष झाले लग्न हुशार. लोक काय बोलतात. त्या दिवशी भागवत होता आमच्या श्रीराम बाबा भागवत, आणि 7वा दिवस होता. 7व्या दिवशी आम्हाला लय करून अशी रांग लागली लंबी, शेवटची 500 त्या गावात भागवत असं टोपलं भरू लागलं. मस्त चाललं दर्शन. मी आपलं पाय लावून बसवलेलं, एक बाई मंडपाच्या मागून आली, पडदावरी करून, आणि पडदावरी करून मागून आली. म्हणे महाराज तुमच्या पाया पडतो. म्हणजे इथून माग नाही, म्हणजे जरा अर्जंट आहे. अर्जंट काय? आणि तुम्ही कुंडली पाहिजे? नाही बाबा, मी कुंडली नसतो पा. तुम्हाला शेंडी कशी काय? आता शेंडीचा कुंडलीचा काय समज? लढायला लागली. महाराज पाव म्हणलं, महाराज पाव. लय परेशानी. सरळ ज्या माणसं वाटलं जाऊ आणि म्हणलं मागूनच पडली ती. आणली कुंडली आली, माझ्या हातात दिली. मी चष्मा लावला. म्हणलं बापाचं नाव आपलं, तुझ्या नवऱ्याचं नाव हे, नवऱ्याच्या बापाचं नाव हे, तुमचं अण्णा हे, तुझे 2 पोरं आणि 1 पोरगी, आणि पोरगी इतक्या वर्षाचं. काय पाय पाया पटापट
पाया पडे असा महाराज आयुष्यात नाही आला म्हणे गावात सांगणार जो पाया पुढे मी म्हणलं तुझ्या सासऱ्याचं नाव हे असं तसं सगळं सांगितलं आणि म्हणे महाराज मी आणखीन सांगितलं म्हणलं कालच तो 15 किलो 2 किलो आपलं ते 20 किलो तांदूळ विकत घेतले तुम्हाला एवढं समजा कसं काय लागलं म्हणलं येडे तो कुंडली नाही आणली पिवळं कार्ड ती गडबडीत चालली पिवळं कार्ड महाराज विठाला 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 संत आले की पुण्या बाई काय मागावं वाढावे संतान घरी गुढी व्हावे रणदान करामारा म्हणजे त्या मुरकंड ऋषीचा पुत्र भगवान शंकराच्या आशीर्वादाने झालेला पुत्र त्याचं नाव मार्कंडेय जरा ध्यान देऊ नाही का त्याचं नाव काय मार्कंडेय आणि हा मार्कंडेय नावाचा मुलगा 2 वर्षाचा त्याची कुंडली नारदानं पाहिली नारदानं सांगितलं 14व्या वर्षी मरण आहे आणि 14व्या वर्षी मरण म्हणल्याच्या नंतर मायबाप रडायला लागले महाराज काय होईल म्हणजे काहीच होणार नाही फक्त गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवायचा आणि त्याचा गुरु मी बनलो महाराज काय म्हणे जीवला नाही ना सगळं त्याचा गुरु मी बनतो मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला रुद्राक्षाची माळ घातली त्रिपुंड त्याच्या डोक्याला लावलं लक्ष्मी नाही का त्रिपुंड त्याच्या डोक्याला लावलं आणि त्रिपुंड त्याच्या डोक्याला लावल्याच्या नंतर गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्याच्या नंतर त्रिपुंड लावलं आणि ते त्रिपुंड लावल्याच्या नंतर त्याला मंत्र दिला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय टेन्शन घ्यायचं नाही तुझ्या जर भाग्य चांगलं असेल तर मरण मिटवून जाईल मूर्खंड ऋषी म्हणे नारद काहून नाही करायला फसला लागला अहो ज्याचं ठरलं त्याने जाच लागतं मरण पाहत नाही याचं हरभर राहिलं मरण पाहत नाही याचं लग्न राहिलं मरण पाहत नाही याचे लेकरं लहान आहेत मरण पाहत नाही महाराज याचं काय राहिलं काहीच नाही आलं घे समजलं तुम्हाला तिथं कोणाची ऑब्जेक्शन चालत बोला बोला एकाही माणसाचं तिथं काही अपील चालत महालकी काय साचला जाणे साचला कालिका बाई मला भागवत ऐकायला चाललं म्हणजे मरायला फुरसत आता खरं सांगा मरायला फुरसत पाहिजे असते फुरसत काढून माणूस मरते मजा नाही मरण लय खराब आहे आणि भागवत कारण सगळ्यात जास्त भागवतात काय सांगितलं पाहिजे मरण कारण परीक्षित राजाचं काय आलं मरण आणि त्याच्या डोळ्यापुढे मरण उभं राहिलं पाहिजे मजा नाही का मरण लय लोक आम्ही चांगलं भागवत ऐकायला नाही महाराज 2 सुना 2 पोरं ते दुकान मी जर एक दिवस तिथे बसलो तर मग माझं कसं काय होईल बजेट बसत नाही आणि उद्याच मेला असं म्हणून नाही महाराजांना पण मेला उद्या काय राहते काहीच राहत नाही तुम्हाला असं वाटायला लागलं का तुमच्या जण काय राहते काहीच राहत नाही 10 वाजता नाही एखादा माणूस 10 वाजता मरू द्या महाराज मरू द्या 11ला फोन लागते 11ला 12 जमा होते 1 वाजता आग पेटवते 3 वाजता आंघोळ घालते 4 वाजता नेते 5 वाजता पेटवते 6 वाजता घरी येते 7 वाजता आंघोळ करते आणि 8 वाजता बेसनावर तेल टाकू तुमच्या घरचे बेसनावर तेल टाकू तुमचे घरचे बेसन खाते आणि ते लय चांगला होता तेल आण जरासं त्याच्या या जगी नाही कुणाचे कुणी अरे तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी जिंदगी एक किराए का घर है इसे एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझे को आवाज देगी मौत जब तुझे को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा समझा लक्ष द्या
मरण कोणाच्या बापाचं ऐकत नाही. महादेवाचा करतो चाल, भागवतकार चाल, कोणी असो आलं गेलं. नारद म्हणे टेन्शन घेऊ नका. तुकाराम महाराजाचा अभंग गेले. स्वामी काच पुढे आपलं चालू काय, मी झोपले काय, चालू काय लक्ष द्या. गुरु भक्ती चालू आहे. नेमकी आपली काय चालू आहे आता, गुरु भक्ती. हा ध्यान द्या. नारद म्हणे टेन्शन घेऊ नका. दाशी असता राणी झाली, जगात भय वाटे तिचे. अरे गुरुरायाने उंच बसविले, हात पुरे नायमाचे. गुरुरायाने उंच बसविले, हात पुरे नायमाचे. गुरु महाराजांना नाम दिलं. नाम टेन्शन घेऊ नको, चाल. 14व्या वर्षी मरणे कोणाले, मार्कंडेय. आणि 14 वर्षात किती दिवस भरायचे राहिले बापू, 7 दिवस. किती दिवस बाबा, जरा जेवलो नाही, किती दिवस, 7 दिवस. आणि 7वा दिवस उभं झाला. 7वा दिवस आला. आणि 7वा दिवस आल्याच्या नंतर 7 दिवस राहिले. मार्कंडेय तळमळ 7 दिवसांनी मरायचं, 7 दिवसांनी मरायचं. मार्कंडेय नारदाला आवाज दिला, दक्षिण नाही का, नारदाला आवाज दिला. नारदा सांगत टेन्शन घेऊन फक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन बस. कसा यम येते तुम्ही पण स्वामी काच गुरु फक्त काय कर, तिथं जाऊन बस. आणि तिथं जाऊन बसल्याच्या नंतर फक्त भजन एक मिनिट तिकडे पाहू, फक्त नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. ऐका ना महाराज 7वा दिवस उगवला. ऐका जीवला, आपल्याकडे वेळ कमी. महाराज 7वा दिवस उगवला. 7व्या दिवशी मार्कंडेय लटलट हलायला, पण भजन सोडलं नाही. सारखं चालू नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजता यमाला यमानं पाहिलं मार्कंडेय कुठे आहे, मार्कंडेय कुठे आहे, मंदिरात. मार्कंडेयानं बरोबर 12 वाजता मार्कंडेयाच्या जीवावर काय टाकला, फासा टाकला. जसा फासा टाकला मार्कंडेय कासावीस झाला. मार्कंडेयाला काय करावं सुचत नव्हतं. आणि तेवढ्यात त्यानं महादेवाचं समोर मोठं लिंग होतं, त्या लिंगाला आलिंगन दिलं. आणि गुरुनं जे नाम दिलं तर नमः शिवाय ते सोडलं नाही. शेवटी काय झालं, महादेव प्रगट झाले. 1 लाख त्या यमाच्या छातीत मारली, त्याच्यावर त्रिशूळ उगवलं आणि महादेवाच्या समोर मरण हालायला लागलं. म्हणून तुम्ही एकच काम करा, आधी व्याधी पळते भिवूनी मनती काळ आला. आधी व्याधी पळते भिवूनी मनती काळ आला. पाहुनी ऐशा यमही थरथरला. पाहुनी ऐशा शिवभक्ताला यमही थरथरला. नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र मनी कसला. नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्र मनी कसला. चौवेदाचा अर्थ सागरा मंथनी सापडला. दयाळा मंथनी सापडला. दयाळा. काय झालं लक्ष द्या. आधी व्याधी पळती भिवूनी, आधी व्याधी पळती भिवूनी मनती काळ आला. अरे पाहुनी ऐशा शिवभक्ताला यमही थरथरला. दयाळा यमही थरथरला. नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्रमणी ठसला. चौवेदाचा अर्थ शुद्ध सागरा मंथनी सापडला. दयाळा मंथनी सापडला. जो यम
कोणाच्या बापाला भीत नाही, ते कोणाला दिला? मार्कंड्याला दिला. आणि काऊन दिला? स्वामी काज गुरु भक्ती येडे म्हणतात महादेवाचे. आता एवढे भक्त झाले, महादेवाच्या मंदिरात बसायला जागा, दिवसा महादेव, रातच्या महादेव. त्या शिवपुराणवाले आदरणीय पंडित प्रदीपजी मिश्रांनी खरंच उपकार केले समाजावर, हिंदुत्वावरच उपकार केले. असं महादेवाचं मंदिर नाही राहिलं की त्याला रंग नाही आला. नाही तर पहिले महादेव सोमवारी आंघोळ करी पहिले. आमच्या मामाचं गाव होतं राजूर, त्याच्या गावाच्या बाहेर एक महादेव होता. त्या महादेवाला लोक फक्त बारसत जातात आणि बाकी काटेच. आता महादेव असे चमकायले, काय महादेव होवाय चालू महादेवाच्या मंदिरात. आता ते म्हणतात नाही का, ते आमची यात्रा जाणार होती, त्या नेहमी शाळेत आणि सकाळी लक्झरीवाला म्हणजे 4:30 येतो, 5:30 येतो. आता मला काय झोप लागते, पसारा टाकायपर्यंत जाते. सकाळी मी आपलं जागीच, पाहुणे जाणार पाहुणे येणार असं. 4:30 वाजता आपलं 2:30 वाजले, 2:30-3 आणि मला गावात जायचं 4:30 वाजता. म्हणून मी आपलं जागीच. पण मला 2:30 वाजता जरा उठून पाणी जर आला असं मग कॅन्सल करू 4-5 दिवसानंतर. मग मी असं थोडं दारी निघलो, 2:30-3च्या तशा दारी निघलो. पाणी येते का नाही वातावरण कायसाठी माणूस खूप निघते दारी. आणि दारी निघलो गुरुजी, मी निघलो 3 वाजता दारी. आणि आमच्या शेजारी कुसुम मायला, कुसुम माय ती 3 वाजता केसं अशी लंबी सोडून आणि पांढरी साडी भस्म लावलं एवढं मोठं आणि ते रुद्राक्ष गळ्या आणि दिवा लावला आणि पांढरी साडी. गुरुजी आली ना विमान कुठं, मी आपलं वर पाहू आणि तेवढ्यात गेली लाईट. अचानक वातावरण बिघडत होतं, गेली लाईन गेली आणि ती कुसुम माय तिकडून दिवा, मी पाहू समोर पांढरी साडी. काही नाही महादेवाची पूजा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता कमी झाली गर्दी महादेवाच्या मंदिरात. मग बाया जाऊन जात ना. आता आमचं झालं कोणी पाचशेपदी, 5 खेप झालं. पाचशेपदी झालं 2:30 वाजता हो, रातच्या 3 वाजता. आणि मी असं समोर आणि तिकडून अशी लाईट होते, अंधार पीठ मारा, अंधार पीठ आणि ते एवढा मोठा टेबा घेऊन अशी गुरुरी पाहू आमची आली माया. जशी मागं आली मी पाहिलं मागं, तुम्ही जसं मागं पाहिलं असे काठी आले काही कशाचा महाराजा कशाचा महाराजा असं पडलं होती आचून. तुमच्याकडे काय म्हणतात सात्रीत घेऊ ते खरं का काय झालं तुम्हाला काय नाही झालं. अहो तुम्ही हाला काऊन लागेल मुकी बसतो आपली सांगा झाली अशी आली म्हणून मर्दा काय आणि तुम्हाला काय बस मुकी बसतो काय का महाराज असं भिलो बाबा. 3 दिवस सलाय सकाळी 2 संध्याकाळी विमानात 3 दिवस असं ते दवाखान्यात जाय वापस. आणि मग ते कुसुम मायला माहीत झालं आमच्या महाराज भीमा आहे आणि ती आमची सांगत झाली. अहो ऐकलं का म्हणलं काय ती कुसुम माय तुम्हाला भेटायला झाली काकू. आणि कोणतीच काकू महाराजाकडे रिकाम्या हाताने जात नाही. कोणतीच काकू कवाच रिकाम्या हाताने महाराजाकडे जाणार.
ज्या नोटा कुठंच चालत नाही. तुम्ही 7व्या दिवशी महाराजांना टोपलं पाहिजे. नोटा असतात आम्ही संध्याकाळी भरून देतो आणि दोघं जण मग दरवाजे गिरवाजे बंद केले की मस्त आम्ही दोघं आले की आमच्या नोटा अशा पाहिल्या की माझ्या अशा माझ्या घरची समज तुम्हाला काय माहिती मी टाकायला दिले नोटा. काकू कोणती दुकान आदन जात नाही महाराज. धोतर असा आणि ते जर धरणावर नेलं मासुळ्या पकडायला शिंग्या झांग्या पकडल्या त्याला मोठा पकडल्या. काकू कोणती रिकामी हाताने महाराजाकडे येत नाही. तुरीची डाळ आणि हरभरे असतात. विठाला 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 मला वाटलं कासवान तिने 2 पार्लेची पुडी आणली ते बी आणि 40 रुपये 5 वाले 5 नाही 5 रुपयात 2 येतात. आणि जे आहे महाराज म्हणलं काय नाव कुणीकडे आणि बापा तुम्ही बिमार पडले हो ना म्हणलं गावाला जायचं होतं घरी सावली करून आणि कसं काय झालं बापा कसं काय झालं 2 शब्द बोलली आणि म्हणे काय म्हणे सागर म्हणलं काय म्हणतं माय म्हणे ते त्या दिवशी म्हणे तू रात्री 2:30 वाजता गाडी काय करू लागला म्हणे तुला कसं काय माहित मी स्टार्ट केलं दिवा घेऊन म्हणलं कुठलं विठाला 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 इतके येडे होऊ नका. भक्ती करायची तर गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवा. मार्कंड्याने कोणावर विश्वास ठेवला गुरुच्या शब्दावर. आणि गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवल्यावर काय झालं जन्म मरण किती झाले बाबा आपले स्वामी काज